गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सगळ्यांना? यस सर. चला ठीक आहे. ठीक आहे, तर आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये जो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे त्याचं नॉमेनक्लेचर मागच्या लेक्चरला बघितलं होतं. न्यूक्लियस हा त्याचा मेन टाईप आहे. त्याचे दोन टाइप्स आपण डिस्कस केले होते, एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस. त्यातला जो एक्झोन्यूक्लियस आहे तो डीएनए ला बाहेरून कट करणार आहे, एंडोन्यूक्लियस आहे तो मधून कट करेल. ठीक आहे, मग त्यात पण त्याचं एक्झाम्पल रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. मग त्याचे तीन टाइप्स, टाइप्स 1, 2, 3. आणि या तिघ टाइप्स पैकी जो टाइप सेकंड आहे मोस्टली आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये तो यूज होतो. पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की न्यूक्लियसचं नॉमेनक्लेचर, त्याच्या नॉमेनक्लेचर मध्ये टोटल 4 लेटर आणि एक रोमन नंबर असतो. म्हणजे लेटर्स असतात हे ज्या बॅक्टेरिया मधून तो एन्झाईम स्टडी झालेला आहे त्याच्या नावावरनं त्याला आपण नाव देतो है ना. इशर्शिया जीनस नेम आहे, कोलाय स्पेसिस नेम आहे, आरवा ही त्याची सब स्पेसिस आहे. ठीक आहे, सो याच्यावरनं आपण ते त्याला नाव दिलं. आणि मग फर्दर कन्सेप्ट बघितलं होते रेकॉग्निशन सिक्वेन्स. इट इज अ स्पेसिफिक साइट वेअर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट्स दॅट डीएनए. हा पार्ट तर आपण याच्यामध्ये बघितला होताच. आता एक 2 मिनिटात तुम्हाला मी ती स्टेप्स दाखवतो बघा मित्रांनो. म्हणजे आता आपण आयसोलेशन कसं होतं ते बघितलं, फ्रॅगमेंटेशन कसं होतं ते पण बघितलं आहे की नाही. आता स्क्रीनिंग कसं केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. स्क्रीनिंग ऑफ डिझायर्ड जीन. मग स्क्रीनिंग ऑफ डिझायर्ड जीन मध्ये आपण काय केलं होतं की हे फ्रॅगमेंटेशन झालं. समजा फ्रॅगमेंटेशन मध्ये भरपूर सारे डीएनएचे फ्रॅगमेंट तयार झाले आणि यातला आपल्याला एकच फ्रॅगमेंट बाहेर काढायचा आहे. ठीक आहे ना. मग हा फ्रॅगमेंट कसा बाहेर काढायचा, त्याच्यासाठी एक टेक्निक आहे अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ती टेक्निक आपण इथं आता बघू. So agarose gel इलेक्ट्रोफोरेसिस. बघा मित्रांनो ही टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे. काय केलं जातं या टेक्निक मध्ये त्याचं सिंपल मिनिंग मी सांगतो आधी. 8च जण, बाकी लोक कुठं गायब झाले? अनुराग, भुवनेश्वरी, तडवी, पुष्कर, साहिल, साक्षी, तेजस. ठीक आहे. सो अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय असतं याच्यामध्ये? हा जो वर्ड दिसतोय तुम्हाला फोरेसिस, या फोरेसिसचा सिंपल मिनिंग काय असतो मित्रांनो? फोरेसिसचा मिनिंग आहे सेपरेशन. ठीक आहे, कशाचं सेपरेशन करायचं आपल्याला? सेपरेशन करायचं डीएनएचं, बरोबर की नाही. मग डीएनएचं सेपरेशन कशाच्या बेसिसवर करायचंय? दॅट इज बेस्ड ऑन साइज. साइजच्या बेसिसवर आपल्याला डीएनए सेपरेट करायचं. पण हे सेपरेशन करण्यासाठी आपण तो जो डीएनए आहे त्या डीएनए ला काय देणार आहोत मित्रांनो? त्याला आपण इलेक्ट्रिक करंट द्यायचं आहे आपल्याला, है ना. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक सप्लाय आपण त्या डीएनए ला प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणून त्याला मी नाव दिलं इलेक्ट्रोफोरेसिस. हा, मग ही सगळी प्रोसेस आपल्याला कशावर करायची? एका जेलवर. आता जेल म्हणजे तुम्हाला समजलंच की नायदर सॉलिड नॉर लिक्विड, बरोबर की नाही. मग हे कोणतं जेल आहे मित्रांनो? हे अगॅरोस जेल आहे. तुम्ही म्हणणार सर अगॅरोस जेल काय? 11th ला आपण किंगडम प्लांटी बघितलं होतं बघा. अगार अगार आठवतंय का कोणाला? अगार अगार एनीवन? यस सर. यस.
सो अगार अगार हा एक सॉलिडिफाईंग एजंट होता, अलगी तयार करतात त्याला. तर त्या अगार अगार पासून हे जेल तयार झालंय, म्हणून त्या जेलला नाव दिलं मित्रांनो अगॅरोस जेल. मग आता या अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय केलं जातं, त्याचा प्रिन्सिपल काय आहे, सगळी प्रोसेस त्याच्यामध्ये तुम्हाला मी इन डिटेल सांगतो. ठीक आहे. सो आता इथं बघा काय केलंय मी. ही एक मेटलची प्लेट घेतली मित्रांनो, ही मेटलची प्लेट घेतली मी. या पूर्ण मेटलच्या प्लेटमध्ये याच्यात आता पूर्ण याच्यात या पूर्ण प्लेट मध्ये आपण ते जेल टाकून दिले मित्रांनो. ठीक आहे, अगॅरोस जेल आपण इथं टाकून. मग आता या अगॅरोस जेल मध्ये ही जी प्लेट आहे, या प्लेट मध्ये दोन एंड आहेत. इकडनं हे जे एंड आहे याला म्हटलं जातं कॅथोड एंड. मग कॅथोड एंड कशाला म्हणायचं मित्रांनो, कॅथोड एनोड तर तुम्हाला माहिती असेल ना, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड म्हणजे कॅथोड, बरोबर आहे. पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड म्हणजे एनोड, बरोबर आहे. हे बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आणि या पूर्ण जेल मध्ये आपल्याला तिथं काही होल्स बनवायचे. ते बघा, हे जेल आहे पूर्ण, या जेलच्या मध्ये आता हे रेड कलर मध्ये जे दाखवते होल्स बनवले. या होल्सला बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये म्हटलं जातं वेल्स. बघा मित्रांनो, काय नाव दिलं मी, वेल्स. आता समजा आपल्याकडे 3 डीएनए आहेत, 1 2 3, हे 3 डीएनए. या 3 डीएनए आपल्याला साईजच्या बेसिसवर सेपरेट करायचं आहे. मग साईजच्या बेसिसवर जर सेपरेट करायचं असेल तर आपण काय करणार, या 3 डीएनएसला, समजा हा नंबर 1 2 आणि हा 3 आहे, 3 डीएनएसला इथं टाकून दिलं मित्रांनो, वेल्स मध्ये डीएनए ला टाकून दिलं. ठीक आहे, हे डीएनए टाकला मी. या 3 डीएनएसला तिथं टाकल्यानंतर या जेल मधून आपण इलेक्ट्रिक करंट पास केलं, कारण टेक्निकला नाव काय दिलं मित्रांनो आपण, इलेक्ट्रोफोरेसिस, म्हणजे आपण इलेक्ट्रिक करंट देणार आहे. आता इथून इलेक्ट्रिक करंट पास होईल. मग तुम्हाला हे सगळं माहिती असेलच की एखाद्या मीडियम मधून ज्या वेळेला इलेक्ट्रिक करंट पास होतं त्यावेळेला काय होतं मित्रांनो, एखादा आयन जो असेल ना तिथं, तो त्याच्या अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड कडे जातो. याचाच अर्थ मला तुम्ही सांगा, डीएनए हा ऍसिड आहे. मग डीएनए जर ऍसिड आहे मित्रांनो, तर त्याच्यावर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह, का वाटतं तुम्हाला? डीएनए वर चार्ज काय, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. डीएनए वर चार्ज असेल निगेटिव्ह, 100दा सांगितलंय, ऍसिड वर निगेटिव्ह चार्ज असतो, बेस वर पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे ना. आता डीएनए ला आपण कोणत्या साईडला टाकलंय, कॅथोडच्या साईडला. इकडे आपण डीएनए टाकलंय, मग डीएनए वर जर निगेटिव्ह चार्ज आहे तर तो कोणाकडे मूव्ह होईल, एनोडकडे मूव्ह होईल की नाही, वरच्या साईडला ते डीएनए चे सॅम्पल रन होतील. 3 डीएनए सॅम्पल वरच्या साईडला रन होणार आहे. मग रन होत असताना समजा हा पहिला डीएनए इथं दिसला मला सगळ्यात वरती, हा दुसरा सॅम्पल सगळ्यात खाली दिसला मला, तिसरा सॅम्पल असा मीडियम हाईटला दिसला. आता हे बँड्स वेगवेगळ्या हाईटला दिसले, याचा अर्थ, हा दुसरी गोष्ट, हे डीएनए चे बँड्स आपण डायरेक्टली व्हिज्युअलाइज करू शकत नाही. हे डीएनए चे बँड जर आपल्याला बघायचं मित्रांनो, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये स्टेनिंग केली जाते. स्टेनिंग करणे म्हणजे कलर करणे है ना. सो स्टेन बाय, तर डीएनए चं स्टेनिंग करण्यासाठी एक स्टेन तिथं वापरला जातो, आणि त्या स्टेनचं नाव काय मित्रांनो, इथिडियम ब्रोमाइड. लास्ट इयरचाच क्वेश्चन आहे हा नीटचा, इथिडियम ब्रोमाइड. मग हा जो इथिडियम ब्रोमाइड आहे हा डीएनए ला कलर करून देईल. मग आपल्याला 3 डीएनए वेगवेगळ्या हाईटला दिसले, याचं कन्क्लुजन काय काढायचं, जो डीएनए सगळ्यात जास्त डिस्टन्स रन झाला
मला सांगा 1 2 3 पैकी सगळ्यात जास्त कोणता डिस्टन्स डीएनए रन करतोय? 1 2 आणि 3 पैकी सगळ्यात जास्त डिस्टन्स रन झालेला डीएनए कोणता? 1 वाला, बरोबर की नाही? मग पहिला जो डीएनए आहे तो सगळ्यात जास्त डिस्टन्स रन करतोय, याचा अर्थ तो जो डीएनए आहे तो स्मॉलेस्ट आहे ना? हा कोणता डीएनए झाला? स्मॉलेस्ट, कारण स्मॉलेस्ट म्हणजे सिंपल स्ट्रक्चर आहे. सिंपल स्ट्रक्चर म्हणजे मॉलिक्युलर वेट कमी आहे. मॉलिक्युलर वेट कमी आहे म्हणून तो जास्त डिस्टन्स रन करू शकतो, बरोबर आहे. त्याच्यात हा जो दुसरा डीएनए सगळ्यात कमी डिस्टन्स रन झालाय, याचा अर्थ त्या सगळ्या डीएनए पैकी हा लार्जेस्ट डीएनए झाला. लार्जेस्ट म्हणजे मॉलिक्युलर वेट जास्त आहे. मॉलिक्युलर वेट जास्त आहे याचा अर्थ काय झाला मित्रांनो? तो कमीत कमी डिस्टन्स रन होईल. आणि मग त्याच्यानंतर हा जो डीएनए हा मीडियम साईजचा झाला. तर असं आपण डीएनएचं सेपरेशन केलं अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिसने. ही प्रोसेस समजली का सगळ्यांना? येस सर. ओके, नोट करून घ्या पॉइंट 2 मिनिटं. मी 2 मिनिटात पुढचे पॉइंट कंटिन्यू करतो, ठीक आहे. स्टेनचं नाव किंवा त्याच्यामध्ये कोणता डीएनए स्मॉलेस्ट असेल, कोणता लार्जेस्ट असेल, डन. चलो ठीक आहे, झालं. पुढे कंटिन्यू करू. आता आपल्याला पुढची स्टेप बघायची मित्रांनो. बघा परत आता तुम्हाला त्या आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या स्टेप्स दाखवतो. 1 बाय 1 सगळ्या स्टेप्स आपण इन डिटेल बघत येतोय. ही बघा स्टेप्स. आयसोलेशन झालं डीएनएचं, फ्रॅगमेंटेशन बघितलं होतं मागच्या लेक्चरला. आज आपण बघितलं स्क्रीनिंग ऑफ आरडीएनए है ना, फॉर्मेशन ऑफ आरडीएनए. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप काय बघायची मित्रांनो आपल्याला? ट्रान्सफर ऑफ आरडीएनए इनटू द होस्ट सेल है ना. या दोघं स्टेप बद्दल सांगतो मी. ओके, पुढची स्टेप दॅट इज फॉर्मेशन ऑफ आरडीएनए. मित्रांनो हा जो आरडीएनए आहे हा कसा तयार होतो? आर चा मीनिंग मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेला आहे. दॅट इज द रिकॉम्बिनंट डीएनए. मग या रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये आपण काय करणार आहेत मित्रांनो? जॉईनिंग करणार आहे. कोणाकोणाचं जॉईनिंग करणार आहेत बघा. त्याच्यामध्ये आपण जॉईनिंग करणार आहोत सगळ्यात पहिला म्हणजे आपला वेक्टर मॉलिक्यूल, बरोबर की नाही. आणि दुसरं म्हणजे जो जीन आपल्याला लागणार होता. कोणता जीन मित्रांनो? डिझायर्ड जीन. मग वेक्टर आणि डिझायर्ड जीन या दोघांचं जॉईनिंग झालं. पण ही प्रोसेस का सांगतोय मी? याचा एन्झाइम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. या दोघांचं जॉईनिंग जे आहे हे करण्यासाठी एक एन्झाइम आपल्याला लागतो. दॅट इज बाय एन्झाइम डीएनए लायगेज. एन्झाइमचं नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि म्हणून हा जो डीएनए आहे या डीएनए ला, या एन्झाइमला लायगेजला काय नाव दिलं मी? मॉलिक्युलर ग्लू. ग्लू काय करतं मित्रांनो? जॉईनिंग करतं है ना. ग्लू काय करते? जॉईनिंग करते. डीएनएचं जॉईनिंग ते करत. मग आता जॉईनिंग कोणत्या फॉर्म मध्ये करतं? त्याच्यामध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड तो तयार करत असतो. ही आरडीएनएची फॉर्मेशनची पुढची स्टेप झाली. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट बघा आता पुढचं जी स्टेप आहे
आपण तिथं फक्त असं लिहिलं होतं दॅट ट्रान्सफर ऑफ RDNA. RDNA ला आपण ट्रान्सफर करणार आहोत. कुठं ट्रान्सफर करणार आहेत मित्रांनो आपण त्याला? होस्ट सेल. RDNA ला होस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करायचंय. मग कसं ट्रान्सफर करायचं? मग त्याच्यामध्ये काही मेथड्स आहेत. वेक्टर्स पण यूज होतात, विदाउट वेक्टर पण मेथड्स आहेत काही. मग आपण इथं काही मेथड्स बघणार आहोत ज्याच्यामध्ये काय, दॅट इज विदाउट वेक्टर. तर विदाउट वेक्टर सुद्धा आपण RDNA ला होस्ट सेल मध्ये टाकू शकतो मित्र. म्हणजे प्रोसेस काय सांगतोय मी बघा, समजून घ्या. समजा हा आपला RDNA मी काढतोय, ठीक आहे. हा झाला आपला RDNA, ठीक आहे ना. मग या RDNA ला आपल्याला कुठं ट्रान्सफर करायचंय मित्रांनो? या सेलमध्ये. ज्या सेलमध्ये आपण RDNA ला ट्रान्सफर करतो त्या सेलला म्हटलं जातं होस्ट सेल, ठीक आहे ना. मग हा जो RDNA बघा, हा याला मी कुठं टाकू दिलं मित्रांनो? होस्ट सेल मध्ये. मग होस्ट सेल मध्ये त्याला टाकण्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड्स यूज होतात ना, हे बघा. तोच RDNA आता होस्ट सेल मध्ये गेला बघा. पण हे नुसतं ॲरो मी असं दाखवून दिला बघा, हा म्हणजे तो डायरेक्ट DNA चालला जाईल का तिथं? नाही. तर त्या RDNA ला जर का होस्ट सेलच्या मध्ये टाकायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स यूज होतात मित्रांनो. आणि त्या मेथड्स आता मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यात कोणती मेथड कोणत्या होस्ट सेल साठी यूज होते ते लक्षात घ्यायचं. सगळ्यात पहिली मेथड आहे ती म्हणजेच हीट अँड शॉक ट्रीटमेंट. बघा मित्रांनो, काय लिहिले मी? हीट अँड शॉक ट्रीटमेंट. मग आता हे हीट अँड शॉक ट्रीटमेंट म्हणजे काय? तर सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या की ही जी हीट अँड शॉक ट्रीटमेंट आहे, दिस मेथड इज ओनली ऍप्लिकेबल फॉर बॅक्टेरियल सेल. बघा मित्रांनो, ही जी मेथड आहे ना, ही फक्त बॅक्टेरियल सेल साठीच असते. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा आता, ही होस्ट सेल आहे बॅक्टेरियाची सेल, बरोबर की नाही. मग या होस्ट सेल मध्ये आपल्याला हा DNA बाहेरून मध्ये टाकायचा आहे. मग कसं आणि आपल्याला वेक्टर यूज करायचा नाहीये. मग त्याच्यासाठी काय करायचं? मग टेक्निकला नाव दिलं आपण हीट अँड शॉक ट्रीटमेंट. मग हीट करायचं तर किती हीट करायचं? तर त्याला हीट करायचं मित्रांनो 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. क्लिअर आहे? 42 डिग्री सेल्सिअस. आणि या 42 डिग्री सेल्सिअसला दिल्याबरोबर इमिजिएटली काय दिला जातो मित्रांनो? शॉक दिला जातो. मग शॉक दिला जातो म्हणजे काय? वायर इलेक्ट्रिक करंट का? नाही. इथं शॉकचा मिनिंग तो नाही घ्यायचा मित्रांनो. इथं शॉकचा मिनिंग काय घ्यायचा? आधी त्याला जे टेम्परेचर दिलं जात आहे ना, बिलकुल त्याच्या अपोजिट. म्हणजे काय? आधी त्याला आपण 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं म्हणजे हॉट टेम्परेचर झाला. आता लगेच त्याला आईस वर ठेवलं बघा मी. असं कंटिन्यू केलं जाईल. 42 डिग्रीला काही मिनिटं ठेवलं, लगेच आईस वर ठेवलं, लगेच 42, लगेच आईस. तर याच्याने काय होतं मित्रांनो? ही जी बॅक्टेरियल सेल आहे समजा, तर त्या बॅक्टेरियल सेलची जी सेल वॉल आहे बघा काय होतंय, लक्षात घ्या. चेंज काय करतोय मी? ब्रेक झाली. हा, म्हणजे बॅक्टेरियाची सेल वॉल जी होती बघा, कंटिन्यू होती की नाही, आता ती ब्रेक झाली. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? त्या सेल मध्ये काय तयार झाले? पोर्स तयार झाले. पोर्स म्हणजे काय तयार झाले? होल्स तयार झाले. आणि या होल थ्रू तो DNA आरामात मध्ये जाऊ शकतो. अशी ही मेथड आहे हीट अँड शॉक ट्रीटमेंट. ही मेथड आपण फक्त आणि फक्त कोणासाठी वापरणार आहेत मित्रांनो? बॅक्टेरियाच्या सेलसाठी. ही मेथड समजली सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. चला ठीक आहे. मग आता आपण पुढे कंटिन्यू करू. हीट अँड शॉक ट्रीटमेंट तर झाली, बरोबर आहे? हा, तर इकडे लक्ष द्या.
तुमचे काही मित्र आणि मैत्रिणी रस्ता चुकलेले आहेत, तर त्यांना सांगा की प्रॉपर रस्ता काय आहे, है ना. आता मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला समजलंच आहे. इनफॅक्ट इकडे तिकडे फिरत बसताय. ओके, पण सुमनदीपला तुम्ही कंटिन्यू राहण्याचा बेनिफिट तुम्हाला असा होईल, हा सिलेबस तुम्हाला 3दा शिकायला मिळणार आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही नीटची एक्झाम देणार, कमीत कमी अजून हे सोडून तुम्हाला 2दा हा सिलेबस शिकणार आहात. ओके, आता दुसरी गोष्ट, जे तुमचे काही मित्र मैत्रिणी आहेत, अर्थात त्यांना शिकवतो मीच आहे, पण ऑलरेडी त्यांचे 7-8 चॅप्टर झालेले आणि तिकडे ते लोक फिरतात, ते 7-8 चॅप्टर्स कुठून करतील, बरोबर की नाही. सो मेसेज द्या जर तुमच्याकडनं पॉसिबल होत असेल तर, अदरवाईज कंटिन्यू करू. ज्याचा लॉस तो बघून घेईल की काय कोणाचा काय लॉस होतोय. तुम्ही एवढे दिवस आमच्यासाठी थांबला होता, बरोबर की नाही. आता आपण सगळं सुरू केलेलं आहे लेक्चर, आणि सगळं सुरू झाल्यावर तुम्ही लोक इकडे तिकडे डायव्हर्स होत आहे. तुम्ही लोक म्हणजे जे 1-2 लोक रस्ता चुकलेले आहेत त्यांच्याबद्दल मी सांगतो. ठीक आहे, कंटिन्यू करू. आता सेकंड जी ट्रीटमेंट आहे ती सेकंड ट्रीटमेंट काय मित्रांनो, दॅट सेकंड ट्रीटमेंट इज हिट शॉक झाली. हा, सेकंड ट्रीटमेंटचं नाव आहे मित्रांनो मायक्रो इंजेक्शन. काय नाव दिलं मी? मायक्रो इंजेक्शन. बघा नावावरनं तुम्हाला काय लक्षात येते मित्रांनो, आपण काय करतोय तिथं इंजेक्शन देतोय, है ना, पण तो मायक्रो स्मॉल इंजेक्शन हे सेल मध्ये टाकून दिलं. पण आता ही जी मेथड आहे त्याच्यात काय केलं जातं मित्रांनो, देयर इज अ इंजेक्शन. कशाचं इंजेक्शन करायचं मित्रांनो आपल्याला? RDNA च. पण कोणामध्ये? ही मेथड फक्त आणि फक्त पॉसिबल आहे मित्रांनो ऍनिमल सेल मध्ये. का ते पण सांगतो. तर बघा, वरची मेथड आपण बघितली होती बॅक्टेरियासाठी, ही मेथड आपण बघतोय ऍनिमल सेल साठी. लक्षात येते? एक होती बॅक्टेरियासाठी, दुसरी होती मित्रांनो ऍनिमल सेल साठी. मग आता प्रश्न हा येतो की ही मायक्रो इंजेक्शन मेथड ऍनिमल सेल साठीच का वापरायची, प्लांट सेल साठी का नाही वापरायची? एकदम सिंपल आहे मित्रांनो. ऍनिमल सेल मध्ये सेल वॉल असते का? येस ऑर नो? नो सर. नो. ऍनिमल सेल मध्ये सेल No. वॉल नसते मित्रांनो. मग सेल वॉल नाही म्हणजे तिथं फक्त काय सेल मेम्ब्रेन आहे, बरोबर की नाही. मग सेल मेम्ब्रेन मधून इंजेक्शन इझिली पास होऊन जातं. हे बघा मित्रांनो, सेल मेम्ब्रेन कसं असतं? फ्लेक्झिबल असतं, आणि म्हणून तिथून इंजेक्शन करून तो जो डीएनए सॅम्पल आहे तो इझिली तिथं टाकू शकतो. पण प्लांटच्या सेलमध्ये काय असतं मित्रांनो, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सेल वॉल पण असतं, आणि जी सेल वॉल असते ना ही कशी असते मित्रांनो? हार्ड असते, रिजिड असते. आणि रिजिड असल्यामुळे डायरेक्ट आपण इंजेक्शन त्याच्यात टाकू शकत नाही. म्हणून ही मेथड फक्त ऍनिमल सेल साठी यूज होते. ठीक आहे, पुढे बघू आता. समजलं नाही सर. समजलं नाही? काय नाही समजलं साहिल? वापस सांगा ना. काय काय? ऍनिमल सेल साठीच का बरं? अबे ऍनिमल सेल मध्ये सेल वॉल आहे का? नाही. नाही. मग जर ऍनिमल सेल मध्ये सेल वॉल नाहीये तर फक्त सेल मेम्ब्रेन आहे. आता 11चं सेल मेम्ब्रेन आठवत नसेल तुम्हाला, मला माहिती आहे. मग हे सेल मेम्ब्रेन लिपिड पासून बनलंय. लिपिड म्हणजे फॅट, फॅट म्हणजे ऑइल, ऑइल. आता बघा साधी गोष्ट आहे, आपण एका भांड्यात तेल घेतलं, आपण त्याच्यात बोट बुडवला, तो बुडेल की नाही? सांगा. हो हो. का बरं बुडेल तो? कारण ऑइल कसं आहे? रिजिड आहे की फ्लेक्सिबल आहे? फ्लेक्झिबल. बरोबर आहे, कारण तो सेल मेम्ब्रेन मध्ये फॅटच असतो. पण प्लांटच्या सेल मध्ये सेल वॉल असते, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सेल वॉल असते. ही सेल वॉल काढतोय मी आता, आणि कोणत्याही सेलची जी सेल वॉल असते ती रिजिड असते, हार्ड असते. ती हार्ड असल्यामुळे इंजेक्शन त्याच्यात आपण इंजेक्ट करू शकत नाही, आणि म्हणून प्लांट सेल मध्ये सेल वॉल असल्यामुळे मायक्रो इंजेक्शन आपण करू शकत नाही. समजलं का? हो सर. हो हा. सर.
चला 2 मिनिटात या दोघं मेथड लिहून घ्या, नोट करून घ्या, पुढे कंटिन्यू करतो मग. झालं असेल तर सांगा मला. झालंय सर. झालं झालं सर. झालाय सर. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला पुढच्या अजून 2 मेथड्स बघायच्या आहेत. तर ह्या दोघं मेथड्स पैकी अजून फक्त आपण प्लांटची मेथड बघितलेली नाहीये. पहिली मेथड कोणासाठी बघितली होती आपण? हीट अँड शॉक बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियासाठी होती. हॅलो, आता तिसरी जी मेथड आहे त्या तिसऱ्या मेथडला म्हटलं जातं जीन गन मेथड. परत दुसरा क्वेश्चन अजून लास्ट इयरच्या नीट मधला, जीन गन. ही जी जीन गन मेथड आहे, या जीन गन मेथडला काय म्हटलं जातं मित्रांनो? बायोलिस्टिक मेथड. ओके, जीन गन म्हणजेच बायोलिस्टिक मेथड. म्हणजे इथं काय केलं जातंय, गन घेतली जाते आणि गन घेऊन शूट केलं जातं. डीएनए ला शूट केला जातं. कुठं? सेलच्या मध्ये. मग कोणत्या सेलमध्ये? जिथं आपण इंजेक्शन करू शकत नाही. इंजेक्शन कोणत्या मेथड, कोणत्या सेलमध्ये करू शकत नाही आपण? प्लांट मध्ये की अॅनिमल मध्ये? प्लांट सेल मध्ये आपण इंजेक्शन करू शकत नाही. तर त्या केसमध्ये काय केलं जातं मित्रांनो? जीन गन मेथड यूज होते. ठीक आहे ना? सो जीन गन मेथड इज जनरली यूज फॉर इंजेक्शन ऑफ आरडीएनए इनटू द प्लांट सेल. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरं, त्याच्यानंतर मग या मेथड मध्ये काय केलं जातं? या मेथड मध्ये जो आपला आरडीएनए आहे, ज्याला आपल्याला होस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करायचंय, that rDNA is
कोटेड. या RDNA ला कोट केलं जाते कोणासोबत? विथ व्हॉट? गोल्ड और टंगस्टन. बघा मित्रांनो, गोल्ड आणि टंगस्टनचा पार्टिकल घेतला म्हणजे काय केलं बघा. हा समजा गोल्ड पार्टिकल मी काढला इथं ब्ल्यू कलर मध्ये आहे ना, हा गोल्ड आहे किंवा टंगस्टन आहे. आणि या गोल्ड किंवा टंगस्टनच्या पार्टिकलच्या अवतीभोवती असा बाहेरून हा रेड कलर मध्ये जो दिसतोय मित्रांनो, हा आपला RDNA आहे ना, त्याला कोट करून दिलं. बरोबर की नाही? आणि मग याला आता याला गन का म्हटलं? हा जो RDNA कोट झालेला गोल्ड किंवा टंगस्टन पार्टिकल आहे, याला आता काय केलं जातंय? बंबार्ड केलं जात. म्हणजे हाय व्हेलोसिटीने त्याला बंबार्ड केलं जातंय. प्लांट सेल. त्याला कुठं बंबार्ड केलं जातं मित्रांनो? प्लांट सेल मध्ये. कारण एवढं बंबार्ड म्हणजे हाय व्हेलोसिटी एक्झर्ट करण्याची का गरज आहे मित्रांनो? प्लांट सेल मध्ये सेल वॉल आहे ना, सेल वॉल आहे म्हणजे ते स्ट्रक्चर रिजिड आहे, नुसतं इंजेक्शनने तो DNA मध्ये जाणार नाही. म्हणून हाय व्हेलोसिटीने बंबार्डिंग करण्याची तिथं गरज आहे. पण मग बंबार्डिंग नुसतं DNA ची केली असती तर काय झालं असतं? बंबार्डिंग मुळे एवढी हाय व्हेलोसिटी जी आहे त्याच्यामुळे DNA ब्रेक झाला असता ना. म्हणून डायरेक्ट DNA न घेता त्या DNA ला आपण गोल्ड किंवा टंगस्टनच्या अराउंडला कोट केलं आणि कोट करून त्याला बंबार्डिंग आपण करतो. अशी ही मेथड झाली जीन गन मेथड. सानप समजलं का? हो सर. ओके. आता चौथी आणि शेवटची मेथड आहे ती म्हणजेच इलेक्ट्रोपोरेशन. बघा काय नाव दिलं मी? इलेक्ट्रोपोरेशन. मग आता पोरेशन, पोरेशनचा मिनिंग काय घ्यायचा मित्रांनो? पोर फॉर्मेशन म्हणजे होल तयार केले जातात. जसं पहिली मेथड आपण बघितली होती बघा, ही बघा पहिली मेथड कोणती? हीट अँड शॉक ट्रीटमेंट. ती फक्त कोणासाठी? बॅक्टेरियल सेल साठी होती. हा आता जी मेथड आपण बघतोय ना इलेक्ट्रोपोरेशन, हा पण इथं पोर फॉर्मेशन साठी, तिथं आपण पोर फॉर्मेशन साठी काय वापरलं होतं? टेम्परेचर एक तर 42 डिग्री किंवा मग आईस है ना. आता इथं काय केलं जातं मित्रांनो? इलेक्ट्रो म्हणजे इथं सेलला काय दिला? इलेक्ट्रिक करंट दिलं है ना, आणि इलेक्ट्रिक करंट देऊन सेल मध्ये पोर तयार केला. म्हणजे समजा ही सेल आहे आणि हा आपला बाहेर RDNA पडला, याला आपल्याला मध्ये टाकायचंय. मग या सेलला इलेक्ट्रिक करंट दिलं. इलेक्ट्रिक करंट दिल्यामुळे काय होईल मित्रांनो? हा सेल मध्ये कुठंतरी तो जो इलेक्ट्रिक करंट आहे त्याच्यामुळे तिथं होल तयार होईल आणि मग होल तयार झाल्यामुळे तो DNA तिथून बाहेर जाऊ शकतो. बाहेरून जो DNA आहे तो सेलच्या मध्ये एंट्री करू शकतो. मग समजा हा DNA गेला मध्ये, तेच आपलं टार्गेट आहे, ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू द होस्ट सेल. आणि त्यातली ही जी इलेक्ट्रोपोरेशन आहे इट इज यूज फॉर द ऑल काइंड्स ऑफ सेल्स. याच्या आधी जे 3 मेथड मी सांगितल्या होत्या बघा, त्या मेथड स्पेसिफिक होत्या मित्रांनो. जीन गन मेथड ही प्लांट सेल साठी होती, मायक्रो इंजेक्शन अॅनिमल सेल साठी होती, हीट अँड शॉक बॅक्टेरिया साठी होती, आणि आता जी बघतोय आपण इलेक्ट्रोपोरेशन युनिव्हर्सल. कोणत्याही सेल मध्ये ही मेथड आपण यूज करू शकतो. तुम्ही म्हणणार सर यांच्यापैकी सगळ्यात कॉमन यूज होणारी कोणती? तर ती आहे इलेक्ट्रोपोरेशन. ही जी मेथड आहे ही सगळ्यात कॉमनली सगळ्या सेल मध्ये सगळ्यात कमी कॉस्ट मध्ये ही मेथड यूज होत असते. बाकी याचे जीन गन वगैरे ज्या मेथड आहेत या खूप कॉस्टली मेथड आहेत मित्रांनो. गोल्ड किंवा टंगस्टन यूज करायचं आणि मग त्याला बंबार्ड करायचं. हा एक इलेक्ट्रोपोरेशन किंवा या सुटेबल मेथड ज्या वेळेला डेव्हलप झाल्या नव्हत्या त्यावेळेला त्या मेथड्स आधी यूज होत. समजलं का सगळ्यांना? बोला येस और नो? येस सर. ओके. आता पुढचा पॉइंट. ठीक आहे, मग आपण RDNA ला होस्ट सेल मध्ये टाकून दिलं, पण जो RDNA ज्याला आपण होस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करतोय ती प्रोसेस कोणत्या सेल मध्ये करतोय, कोणता वेक्टर लागतोय, त्याच्या बेसिसवर त्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. दॅट इज फर्स्ट वन इज
transformation. Second concept is transfection, and third one is transduction. तिघ कन्सेप्ट मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतंय? ट्रान्स 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 म्हणजे काहीतरी कुठून तरी ट्रान्सफर होणार आहे, बरोबर की नाही? पण आपल्याला इथं काय ट्रान्सफर करायचंय? आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे आरडीएनए. मग हा जो आरडीएनए आहे, हा आरडीएनए आपण कोणामध्ये ट्रान्सफर करायचा आहे मित्रांनो? जर का तो डीएनए आपण ट्रान्सफर करतोय बॅक्टेरियल सेल मध्ये. बॅक्टेरियल सेल म्हणजे इथं ही आपली काय आहे? होस्ट सेल. जर आपण डीएनए बॅक्टेरिया मध्ये ट्रान्सफर करतोय तर त्या मेथडला नाव द्यायचं मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता ट्रान्सफेक्शन. When the same RNA is transferred into the eukaryotic host cell. म्हणजे तो आरडीएनए आपण युकॅरियोटिक सेल मध्ये ट्रान्सफर करतो. मग ती युकॅरियोटिक सेल प्लांटची सेल असेल किंवा अॅनिमलची सेल असेल, है की नाही? फक्त होस्ट सेलच्या बेसिसवर दोघं डिफरंट टाइप झाले बघा मित्रांनो. वरची बॅक्टेरियल सेल ही प्रोकॅरियोटिक आहे, इकडे युकॅरियोटिक आहे. फक्त सेल वरनं कन्सेप्ट डिफरंट झाली. वरची ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्म. आता तिसरी कन्सेप्ट आहे ट्रान्सडक्शन. मग आता जे ट्रान्सडक्शन आहे, हे ट्रान्सडक्शन मध्ये काय आहे? ट्रान्सडक्शन मध्ये हा जो आरडीएनए आहे, या आरडीएनए ला आपण कुठेही ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पण ट्रान्सफर करू शकतो किंवा युकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकतो. पण ते ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय लागेल मित्रांनो? व्हायरस हा लागेल. काय म्हणून? वेक्टर म्हणून. सो व्हायरस मेडिएटेड जीन ट्रान्सफर. जर आपण जीन ट्रान्सफर करण्यासाठी व्हायरस यूज, तो कोणत्या सेल मध्ये जातोय ते मॅटर करत नाही. तो प्रोकॅरियोट मध्ये जातोय की युकॅरियोट ते मॅटर करत नाही मित्रांनो. पण त्याला व्हायरस घेऊन जातोय ते ट्रान्सडक्शन. पहिल्या दोघं कन्सेप्ट मध्ये होस्ट सेल इम्पॉर्टंट आहे. तिघ कन्सेप्ट क्लिअर झाल्या? हो सर. ओके, हो सर. घेऊन घ्या मग 2 मिनिटं. पुढची कन्सेप्ट सांगतो अजून एक. चला, झालं असेलच. ओके, आता आपल्याला काय बघायचं मित्रांनो? वेक्टर्स बद्दल है ना. सो डिफरंट काइंड्स ऑफ वेक्टर्स used in आरडीएनए टेक्नॉलॉजी. तर या आरडीएनए मध्ये जे वेगवेगळे वेक्टर्स आहेत, हे वेक्टर्स कोणते कोणते वेक्टर्स आहेत, कोणत्या सेल मध्ये ते यूज होतात ते आपण बघू. वेक्टरचं काम तुम्हाला माहिती आहे, कॅरियर असतो. एका सेलच्या डीएनए ला दुसऱ्या सेल मध्ये तो ट्रान्सफर करत असतो. ठीक आहे. आधी वेक्टर्स मी सांगतोय. हे वेक्टर्स मी तुम्हाला लिहून देतोय इन्क्रीजिंग साईज नुसार, कारण प्रत्येक वेक्टर जीन कॅरी करतो, पण किती साईजचा जीन कॅरी करतो, म्हणजे स्मॉलेस्ट कोणता, लार्जेस्ट कोणता. तर स्मॉलेस्ट पासून आपण सुरुवात करतो. आणि सगळ्यात कॉमन यूज होणारा वेक्टर जो आपण जी प्रोसेस बघितली त्या प्रोसेस मध्ये सुद्धा आपण वापरला होता, प्लाझमिड. आणि हा जो प्लाझमिड आहे हा फक्त आणि फक्त प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असतो मित्रांनो. प्रोकॅरियोट म्हणजे बॅक्टेरिया मध्ये असतो प्लाझमिड. त्याच्यानंतर दुसरं काय लिहिलं मी? दॅट इज द फाज डीएनए. बघा मित्रांनो, काय लिहिलं मी? फाज डीएनए. फाज म्हणजे हा काय असतो मित्रांनो? व्हायरस. म्हणजे बॅक्टेरिया मध्ये असणारा प्लाझमिड. व्हायरसचा डीएनए सुद्धा आपण, आता ट्रान्सडक्शन मी सांगितलं, व्हायरस मेडिएटेड जीन ट्रान्सफर. त्याच्यानंतर तिसरा वेक्टर आहे कॉस्मिड. सगळे एक्झाम्पल्स आधी सांगून देतो मी. त्याच्यानंतर आहे पुढचा प्लाझमिड. त्याच्यानंतर आहे बीएसी
त्याच्यानंतर आहे YAC, इथपर्यंत तुम्हाला सिलेबसला आहे. एक आता एक रिसेंट डेव्हलप झालेला आहे, सिलेबसला नाहीये, फक्त माहिती असलं पाहिजे म्हणून लिहून घ्या EMS. आपल्याला इथपर्यंत इम्पॉर्टंट आहे. मग आता हे BSc, YAC आणि MSc काय आहे? तर BAC म्हणजे काय बघा, दॅट इज बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम. ठीक आहे ना, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम. त्याच्यानंतर YAC बघा मित्रांनो, दॅट इज ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम. सांगतो मी काय डिफरन्स आहे सगळ्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर मग घेतला शेवटचा सगळ्यात लार्जेस्ट आहे, हा, दॅट इज मॅमलियन आर्टिफिशियल क्रोमोसोम. असे हे सगळे वेगवेगळे वेक्टर्स आहेत. शेवटच्या 3 वेक्टर्स मध्ये बघा मित्रांनो, कॉमन काय दिसतंय, आर्टिफिशियली तयार केलेले क्रोमोसोम आहेत, बरोबर की नाही? पण ते आर्टिफिशियल तयार करण्यासाठी सुरुवातीला काहीतरी नॅचरल DNA लागेल की नाही? जर तो बॅक्टेरियाचा घेतला तर BAC झाला, जर तो ईस्ट मधून घेतला DNA तर ईस्ट म्हणजे युनिसेल्युलर फंजाय, आणि मॅमल्सच्या सेल मधून घेतला तर मॅमलियन आर्टिफिशियल क्रोमोसोम. ठीक आहे ना. आता प्लाझ्मिड, प्लाझ्मिड फक्त कोणामध्ये प्रेझेंट असतो मित्रांनो? बॅक्टेरियामध्ये. हा झाला व्हायरस. मग राहिला प्रश्न या दोघांचा, कॉस्मिड आणि फाजमिड म्हणजे काय? हा फाजमिड म्हणजे बघा मित्रांनो, इट इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ, हा कोणाकोणाच्या कॉम्बिनेशनने तयार झालाय? फाज DNA, वरती सांगितलं मी, फाज म्हणजे व्हायरसचा DNA आणि प्लाझ्मिड दोघं कंबाईन झाले. मग बघा, फाज DNAचा फाज घेतला आणि प्लाझ्मिडचा मीड घेतला आणि दोघं मिळून तो काय तयार झाला मित्रांनो? फाजमिड. म्हणजे दोघांच्या मिळून तो कंबाईन तयार झालेला आहे की ज्याच्यामुळे लार्ज साईजचा DNA तो कॅरी करू शकतो. आणि मग हा जो कॉस्मिड आहे, हा कॉस्मिड कसा तयार होतो? मग याच्यात पण मिड दिसतोय म्हणजे प्लाझ्मिड तर आहेच, पण याच्यात हा काय पॉइंट आला म्हणतात, कॉस. मग हे कॉस काय आहे? तर कॉस काय ते तुम्हाला माहिती नसलं तरी चालतंय, फक्त त्याच्यामध्ये ते माहिती जर असेल तर तुम्ही इझिली त्याला लक्षात ठेवा. कॉस म्हणजे, कॉस ही एक स्पेसिफिक साईट आहे कशाची? ऑन द फाज DNA. फाज म्हणजे व्हायरसच्या DNA ची ही साईज आहे, साईट आहे स्पेसिफिक, आणि त्याला कंबाईन केलं गेलं मित्रांनो प्लाझ्मिड सोबत. मग ती कॉस साईट आपण प्लाझ्मिड सोबत बाइंड केली आणि म्हणून त्याच्यामध्ये ते तयार झाला कॉस्मिड. हा पण एक आर्टिफिशियल वेक्टर आहे. आता हे जेवढे पण वेक्टर्स मी तुम्हाला लिहून दिले, हे सगळे 7 वेक्टर्स, हे सगळे कशानुसार अरेंज केलेत आपण? इन्क्रीजिंग साईज नुसार. ठीक आहे, हे आपण इन्क्रीजिंग साईज नुसार अरेंज केलेले आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर विचारलं सगळ्यात स्मॉलेस्ट वेक्टर कोणता, तर त्याचा आन्सर आहे प्लाझ्मिड. बरोबर आहे? दिस प्लाझ्मिड इज द स्मॉलेस्ट वेक्टर. ठीक आहे ना. अँड दिस MSc, किंवा समजा तुम्हाला आता सिलेबसला MSc नाहीये तर मग YAC लक्षात घ्यायचा. आज हे जे दोघं वेक्टर्स आहेत याला आपण म्हणू शकतो these are the largest vector. काय म्हणायचं मित्रांनो? याला लार्जेस्ट वेक्टर त्याला म्हणायचं. मग आता हे तर सगळे मी सांगितले वेक्टर्स, यांच्यापैकी कोणता वेक्टर यूज करायचा ते सेलवर डिपेंड करतो. तो एक शेवटचा पॉइंट आज मी सांगतो. आणि मग त्याच्यानंतर हे सगळे 7 एक्झाम्पल मी सांगितले, हे सगळे वेक्टर आहेत. वेक्टर कोणाला म्हणायचं, वेक्टर मध्ये काय प्रॉपर्टी असली पाहिजे ते पण मी सांगतो. आता एक शेवटचा पॉइंट सांगतो, कोणता यूज करायचा हे होस्ट सेलवर डिपेंड करतं मित्रांनो. हे बघा, वेक्टर आणि त्याच्या समोर मी होस्ट सेल सांगतोय. पेरिंग टाइपचा क्वेश्चन विचारला जातो वेक्टर. मग आपण त्याच्यामध्ये प्लाझ्मिड, त्याच्यानंतर घेतलं आपण कॉस्मिड, त्याच्यानंतर फाजमिड आणि पूर्ण फाज सुद्धा, फाजचा DNA सुद्धा, आणि राहिला याच्या सोबत BAC, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम. हे सगळे जे वेक्टर्स आहेत
हे फक्त आणि फक्त बॅक्टेरियल होस्ट सेल साठी यूज होतात मित्रांनो. बॅक्टेरियल होस्ट सेल साठी ते यूज होतात. म्हणजे आपल्याला जर डीएनए बॅक्टेरियामध्ये टाकायचं असेल तर ते बॅक्टेरिया त्यांच्यातला कोणता तरी एक यूज होईल. दुसरा YAC नावावर लक्षात येत आहे का? ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम, म्हणजे त्याची होस्ट सेल काय असेल मित्रांनो? ईस्ट. त्याच्यानंतर तिसरा सांगतो बकुला व्हायरस. विचारला गेलाय क्वेश्चन याच्यामध्ये. बकुला व्हायरस हा व्हायरस फक्त केव्हा यूज होईल मित्रांनो? ज्या वेळेला आपल्याला एखादा डीएनए टाकायचं आहे कुठं? इन्सेक्ट मध्ये. ठीक आहे ना. त्याच्यानंतर दॅट इज रेट्रो व्हायरस. आणि हा रेट्रो व्हायरस कोणामध्ये यूज होत असतो मित्रांनो? हायर अॅनिमल्स मध्ये. हायर अॅनिमल्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मॅमल्स इन्क्लूड होत असतो. आणि त्याच्यानंतर आहे टीआय प्लाझ्मिड. आणि हा जो टीआय प्लाझ्मिड आहे हा फक्त आणि फक्त यूज होत असतो मित्रांनो प्लांट सेल्स. ठीक आहे, प्लांट सेल्स. हे स्पेसिफिसिटी लिहून घ्या. कोणत्या सेल साठी कोणता वेक्टर यूज होतो त्या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. बाकी मी तुम्हाला या सगळ्यांना आपण वेक्टर का म्हटलं त्याच्या प्रॉपर्टीज तर आपल्याला बघायचं आहे, ते आपण उद्या बघू. आधी एवढं लिहून घ्या. लिहून झालं असेल तर सांगा मला. झालं सर. ओके, झालंय. ठीक आहे. मग ह्या सगळ्या वेक्टर्सच्या प्रॉपर्टीज आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ठीक आहे ना. आणि दुसरं जे याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं, तुमचे मित्र मैत्रिणी जे रस्ता चुकलेले आहेत त्यांना सांगा की बरोबर रस्ता कोणता आहे ते, है ना. ठीक आहे. इथं थांबू आपण आता. उद्या कंटिन्यू. सर.